हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं क्राफ्टर मोनिका या चॅनलवर. चला तर आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त क्राफ्ट बनवूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर कार्डबोर्ड घेऊया. आपल्याला त्याच्यावर भारतमाताचं स्केच ड्रॉ करायचं आहे, त्यानंतर कट करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगू इच्छिते की जे काही आपले चॅनल आहे त्याच्यावर मोस्टली आपण वेस्टेड मटेरियलपासूनच बेस्ट असं क्राफ्ट बनवत असतो, आणि तेही फेस्टिवलच्या अकॉर्डिंग. तर आता उद्या आपल्याकडे प्रजासत्ताक दिन आहे, म्हणजेच गणतंत्र दिवस आहे, जो आपण साजरी करतो भारतामध्ये. तर शाळांमध्ये वगैरे लहान मुलांना क्राफ्ट आणून बनवायला सांगतात. तर त्यासाठी हे क्राफ्ट खूप छान आहे, जे की लहान मुलंसुद्धा बनवू शकतील घरबसल्या, आणि आपल्यालासुद्धा बनवता येईल. तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की पहा आणि लहान मुलांनासुद्धा नक्की दाखवा. तर आपल्याकडे जे काही वेस्टेड मटेरियल होते त्यापासूनच आपण हे छानसं क्राफ्ट बनवणार आहोत, जे की आपल्याकडे बरणी वगैरे असती वेस्टेड, त्याचे जे काही झाकन्स वगैरे असतात, टोपन्स, तर त्याचा वापर करून आपण छानसा क्राफ्ट बनवूया. तर मी असे कॅप घेतलेली आहे, शेप बाय शेप, 1 बाय 1 आपण म्हणतो ना, एक मोठं, छोटं आणि त्यानंतर अजून छोटं, असं 3 एक सलग घेतलेली आहे मी. व्हिडिओमध्ये बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. त्याला आपल्याला कलर देऊन घ्यायचा आहे, केसरी, पांढरा, हिरवा असा. हे पहा. तर मी मोजकच कलर देते, जेवढा आपल्याला दिसणार आहे. बाकीचं जे पोर्शन हाईड होणार आहे त्या पोर्शनला कलर्स नाही करत आहे, आणि जेवढं पोर्शन बाहेरचं आउटर साईड वगैरे दिसणार आहे स्टिक केल्यानंतर, तर तेवढंच आपण पेंट करूया, जेणेकरून आपलं पेंटसुद्धा वेस्ट नाही होणार. तर अशा प्रकारे मी आउटर साईडने व्हाईट कलर देते, आणि जो काही ऑरेंज आहे तो कॅप ऑरेंजच होता, त्यामुळे त्याला मी जास्त ऑरेंज कलर नाही दिला. तर हा व्हाईट आहे, मिडलमध्ये ठेवायचा आपल्याला. त्यानंतर आपल्याला ग्रीन द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुमच्याकडे सुद्धा काही वेस्टेड बॉटल्स असेल किंवा काचाची भरणी असेल घरामध्ये, त्याचेसुद्धा तुम्ही हे झाकण घेऊ शकता. जर काहीच नसेल तर तुमच्याकडे कार्डबोर्ड वगैरे असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. बॉक्स वगैरे असेल तर त्याच्यावर आपल्याला 1 बाय 1 फक्त हाईट येण्यासाठी आपण हे जुगाड करतोय, कारण हाईट हवी आहे आपल्याला. त्याच्यावर आपल्याला भारतमाता स्टिक करायची आहे. तर हे हाईट येण्यासाठी मी एकावर एक, आपण जे म्हणतो त्याच्यावर एकावर एक स्टिक करून त्याच्यावर भारतमाता स्टिक करणार आहे. तर तुम्ही हाईट येण्यासाठी दुसरं काही बॉक्स वगैरे यूज केलं तरी चालेल. अशा प्रकारे हे लास्टचा बेस असेल, आणि ह्याला मी ग्रीन कलर देऊन घेते. ग्रीन कलर दिल्यानंतर आपल्याला हे एकमेकावर स्टिक करायचं आहे. तर आधी आपल्याला ते ड्राय होऊ द्यायचं आहे, जेणेकरून कलर्स एकमेकांना स्टिक नाही होऊ शकणार. तर ते ग्रीन, व्हाईट अँड ऑरेंज असे एकमेकांवर स्टिक करून त्याच्यावर जे मेन बेस आहे त्याला मी रेड कलर देते. तेही आउटर साईडनंच देते, जेवढं पोर्शन दिसणार आहे तेवढ्यापुरतंच. तर तो पण बेस मी केकचाच घेतलेली आहे. आणि मेन म्हणजे घरात कोणाचाही बड्डे असू द्या, तर सगळ्यात जास्त खुश मीच असते, कारण ते तुम्हाला समजलंच असेल. कारण बड्डे झाल्यानंतर जो काही क्राफ्ट बनवण्यासाठी केकचा बेस उरतो तो मीच घेत असते. तर त्यामुळे मी खूप आनंदी होत असते जर कोणाचा तर बड्डे असेल तर, कारण आपल्याला एखादं क्राफ्ट बनवण्यासाठी केकचा बेस परत यूज होणार आहे म्हणून. तर अशा प्रकारे हा केकचा बेस आहे, त्याला मी रेड कलर देते, आणि आउटर साईडनंच देते, कारण मिडलमध्ये आपण ते 1 बाय 1 ते टोपन्स ठेवणार आहोत. तर रेड कलर देऊन घेतल्यानंतर तुमच्याकडे जर कलर पेपर्स वगैरे असेल तर तेही तुम्ही स्टिक करू शकता, आणि कलर्स पेपरनं सुद्धा तुम्ही बनवू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हते, सो मी पेंटिंग करत आहे. कलर्स होते माझ्याकडे, सो मी पेंट करत आहे. फुल व्हिडिओ डिटेलमध्ये बनवत आहोत, जेणेकरून लहान मुलांना वगैरे बनवता येईल, कारण पूर्ण बेसिक नॉलेज हवं आहे एखाद्या गोष्टीला बनवण्यासाठी. तर ही व्हिडिओ नक्की पहा. अदरवाईज मी शॉर्टसुद्धा अपलोड करते, कुणाला शॉर्ट बघून समजत असेल तर त्यांनी ते पाहावं, आणि कुणाला इन डिटेल पूर्ण प्रोग्रॅमिंग, पूर्ण बेस डिटेल हवा असेल एखाद्या व्हिडिओचा, तर माझे सगळे लॉंग व्हिडिओ तुम्ही बघू शकता, कारण त्यापासून मी बेसिकपासून सगळं काही दाखवत आहे. आपण कसं बनवू शकतो, कोणते कोणते मटेरियल यूज करू शकतो, काय काय वेस्टेड मटेरियल असतात ते, जेणेकरून तुम्हालासुद्धा आयडिया येईल, आणि घरबसल्या जे काही वेस्टेड मटेरियल असेल यापुढे तुम्हीही फेकून न देता त्याच्यापासून बेस्ट असं क्राफ्ट नक्की बनवाल. तर असे मी
हे पहा, कागदाचे स्टिक्स बनवून घेते आपल्याला त्याच्यावर स्टिक करायचे आहेत. तर कागद घेतलेले आहे मी कार्डबोर्डचे व्हाईट असे. मी व्हाईट घेतले आहे कारण मला त्याला कलरिंग करायचं आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल कलर पेपर ऑलरेडी तर तुम्ही तेही यूज करू शकता. वेगवेगळ्या कलरचे केसरी किंवा ग्रीन व्हाईट असे मिळून तुम्ही यूज करू शकता. तर माझ्याकडे व्हाईट होतं आणि मी त्यालाच आता ग्रीन केसरी असे कलर देते. आणि असे आपल्याला 5-6 स्टिक्स बनवून ठेवायचे आहेत आणि ते आपल्याला स्टिक करायचे आहेत. जे आपण केकचा बेस घेतलेला आहे त्याच्या आउटर साईडनं आपल्याला स्टिक करायचं आहे. प्रकारे मी पेपर स्टिक्स बनवून घेतलेले आहेत 5-6 आणि ते ड्राय व्हायला आपण ठेवूया पूर्णपणे, जेणेकरून ते परत निसटणार नाही कागद. आणि आपल्याला ह्याला पेंट करायचं आहे आणि ते ऑलरेडी व्हाईट असल्यामुळे मी मिडलमध्ये पेंट नाही करत आहे. फक्त वर ऑरेंज आणि खाली ग्रीन असे एवढंच कलर करणार आहे. असे स्टिक्स रेडी झाल्यानंतर त्याला पेंट्स वगैरे आपण करूया नंतर. तर अशा प्रकारे आपण त्याला कट्स करून घेऊया कारण आपल्याला ते स्टिक करायचे आहेत ना. मग खालचा बेस आपल्याला पूर्ण क्लीन पाहिजे, क्लिअर पाहिजे, जेणेकरून ते स्टिक होईल. ओबडधोबड जर शेप असेल तर ते नीट स्टिक नाही होणार त्यामुळे. तर अशा प्रकारे सगळे स्टिक्स आहेत मी राऊंड शेपमध्ये खालनं कट करून घेते आहे बेस, जेणेकरून ते स्टिक केल्यानंतर योग्य पद्धतीने बसायला हवं आणि पडायला नाही पाहिजे. अशा प्रकारे आता सगळे स्टिक्स कापून घेतल्यानंतर आपल्याला आता ते स्टिक करायचे आहेत. आधी त्याला पेंट्स वगैरे देऊया, त्यानंतर स्टिक करूया. तर त्याच्या आधी आपण जे काही आपण भारत माताचं शेप कट केलेला आहोत त्याच्यावर आपल्याला 3D आपण जे काही पेंट करणार आहोत केसरी, पांढरा, हिरवा, तर ते 3D दिसण्यासाठी त्याच्यावर आपल्याला तांदूळ किंवा गहू जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही त्याच्यावर स्प्रेड करून स्टिक करू शकता. मी गहू घेतलेली आहे. अशा प्रकारे पहिल्यांदा मी पूर्ण फेविकॉल सगळीकडे स्प्रेड करते. त्याच्यानंतर गहू घेतलेली आहे आणि ते गहू पूर्ण जे काही स्टिक केलेलं आहोत आपण त्याच्यावर स्प्रेड करून स्टिक करते. आणि हे तुम्ही स्टिक करण्यासाठी ड्राय होऊ द्या. त्याच्या आधीच तुम्ही त्याच्यावर पेंट करू नका. जर तुम्ही पेंट करणार असाल तर, जे मी करते अशा पद्धतीने बनवायचं असेल तर, मी ड्राय न होऊ देता तसंच पेंट करत होते, त्यामुळे थोडंफार निघलं ते स्टिक केलेलं. हे पहा, पूर्ण आता मी गहू स्टिक करून घेतलेली आहे. तुम्ही या गहूच्या ऐवजी छोटे छोटे कागदाचे बोळे जरी यूज केले तरी चालेल, अजून जरा जास्त 3D दिसेल. अदरवाईज तांदूळ असतं, तांदूळसुद्धा चिटकवलं तरी चालेल. तर ह्याच्यावर मी आता पेंट करते केसरी, पांढरा आणि हिरवा. आणि पेंट करताना हळूहळू करा आणि हे पूर्ण ड्राय झाल्यानंतरच करा, कारण ते स्टिक केलेलं परत निघेल. पूर्ण हाफ पोर्शनमध्ये 3 भाग करून आधी त्यानंतर पेंट करा. हे पहा, केसरी झालं. त्यानंतर आता मी व्हाईट करते. व्हाईट कलर केल्यानंतर आपल्याला ग्रीन करायचं आहे. तुम्ही हवा असेल तर आधीसुद्धा कलरिंग करून त्यावर स्टिक करून परत कलरिंग करू शकता, जेणेकरून जे माझ्याकडे इथे मिडलमध्ये गॅपमध्ये दिसते पुठ्ठ्याचा कलर, तर तसं दिसणार नाही. तर मी आधी स्टिक नाही केला कलर, नाहीतर पूर्ण कलरिंग करून आधी परत हे स्टिक करू शकता. तर अशा प्रकारे ग्रीन कलर करते मी. आणि हे पूर्ण ड्राय व्हायला आपल्याला ठेवायचं आहे. पूर्ण ड्राय झाल्यानंतरच आपल्याला स्टिक करायचं आहे. हे पहा, दिसायला खूप सुंदर दिसते, 3D सुद्धा दिसते आणि ब्रॉडसुद्धा वाटते. आणि मगाशी आपण जे काही कागदाचे पेपरचे स्टिक्स बनवले होते त्यालासुद्धा पेंट करूया. व्हाईट कलरचं पेपर होतं, सो मी ह्याला फक्त ऑरेंज आणि ग्रीन कलरच देते शेड. तुमच्याकडे जर कलर पेपर ऑलरेडी असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता, जसं की मी मगाशीच तुम्हाला सांगितले. अशा प्रकारे सगळ्या पेपर स्टिक्सना आपल्याला कलर करून घ्यायचा आहे. हे पहा, आणि त्यानंतर ग्रीन खाली द्यायचं आहे. आणि हे जेव्हा स्टिक करू ॲज अ डेकोरेटिव्ह म्हणून त्या क्राफ्टवर, दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसेल. आणि मेन म्हणजे वाटणारच नाही ते कलर पेपर नाही का, आपण बनवले ते पेपरपासून आहे क्राफ्ट म्हणून. तर खूप म्हणजे खूप सुंदर दिसतंय दिसायला पण.
आणि मेन म्हणजे ना, सर्वांना राहूनच गेलं बोलायचं, प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तर आपण हे साजरी करतो दरवर्षी प्रजासत्ताक दिन. त्या दिवशी आपल्याला संविधानचा कायदा लागू झालेला आहे, जो की आपल्याला मूलभूत हक्क आणि आपल्या गरजा सगळं काही प्रोव्हाइड करतं. खूप म्हणजे खूप सुंदर असा दिवस आपल्याला राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरी करतो प्रजासत्ताक दिन. हे सगळं पेंट केल्यानंतर आपल्याला आता हे स्टिक करायचं आहे. ड्राय झाल्यानंतर स्टिक करा. हे पहा, आता मी ग्रीन कलर देते. कलर पेपर वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट स्टिक करू शकता. आणि ह्यापेक्षा अजून वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओज बनवूया, अजून वेगळे असेल टाईम आपल्याकडे तर 26 जानेवारीसाठी. पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवण्यासाठी जरा वेळ लागतो, त्यामुळे हे एडिटिंग करायला, परत बनवताना व्हिडिओ शूट करण्यासाठी, परत त्याला व्हॉइस रेकॉर्डिंगसाठी खूप टाईम जातो. डिटेल व्हिडिओ त्यासाठी खूप टाईम लागतं. या लॉंग व्हिडिओज प्रकारे सगळे जे काय आपण पेपरचे स्टिक्स रेडी केलेले आहोत त्याला पूर्ण कलरिंग झाल्यानंतर ड्राय होण्यासाठी ठेवूया आणि आपलं पुढचं क्राफ्ट बनवूया. जे की आपलं अर्धवट राहिलं होतं ते स्टिक करून घेऊया सगळं काही. हे पहा, दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं, वाटत पण नाही आहे ते पेपर्सचे आहेत म्हणून, असं वाटते आपण रेडीमेड आणलेले आहोत. तर अशा प्रकारे हे पहा, हे कॅप आपण एकमेकांवर ठेवून अशी हाईट बनवतोय. आणि हाईटसाठीच मी तुम्हाला हे कॅप यूजफुल होणार आहे असं सांगितले आहे. त्या ठिकाणी तुम्ही दुसरंसुद्धा काही कॅप वगैरे किंवा बॉक्स असेल तेही ठेवू शकता. फक्त आपल्याला हाईट येण्यासाठीच या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर अशी हाईट आल्यानंतर त्याच्यावर आपल्याला जे काही आपण भारत माताचं क्राफ्ट रेडी केलेलं आहोत पुष्ट्यापासून ते आपण स्टिक करूया. आणि हे जे काही स्टिक्स रेडी केलेले आहोत तेही आपण आउटर साईडने स्टिक करूया. हे पहा, आणि मेन म्हणजे ना, मलाच विश्वास नाही बसते, कारण आपण हे वेस्टेड मटेरियलपासून क्राफ्ट बनवतोय आणि हे क्राफ्ट इतकं सुंदर होईल आणि दिसायलासुद्धा इतकं सुंदर दिसेल, ह्याच्यावर तुमचासुद्धा विश्वास नाही बसणार. आणि मला तर बसतच नाही आहे, कारण मला माहिती, कारण मी किती वेस्टेड मटेरियल मी यूज केलेले आहेत, त्यामुळे आपल्याला ते वाटतसुद्धा नाही आहे की त्या गोष्टी आपण यूज केलेल्या आहोत. दिसायला पूर्ण रेडी झाल्यानंतर फायनल लुकसुद्धा तुम्ही बघितलात, खूप छान दिसतं. तर घरबसल्या आपण असे क्राफ्ट बनवू शकतो, किंवा मुलांना शाळेमध्ये वगैरे हवे असेल प्रोजेक्ट बनवून, तर त्यावेळेससुद्धा आपल्याला ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपल्याला ह्या आयडियाज येणं महत्त्वाचे असतात. त्यासाठीच हे लॉंग व्हिडिओ आहेत, जेणेकरून आपण अशा व्हिडिओमधनं खूप साऱ्या गोष्टी शिकतो आणि आपल्यालासुद्धा अशा आयडियाज येतात की ह्या गोष्टी यूज केल्या पाहिजेत, घरातल्या टाकून न देता आपण वेगवेगळे क्राफ्ट्स बनवलं पाहिजे. आणि हे पेज आपलं चॅनल जे काही चालू आहे यूट्यूबचं, हे त्यासाठीच आहे. मी हेच दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला की खूप साऱ्या छान छान क्राफ्ट अकॉर्डिंग फेस्टिवलच्या आपण बनवतो आणि ते इतक्या सुंदर बनतात की मलासुद्धा विश्वास नाही बसणार, आणि ते पण अगदी वाया गेलेल्या वस्तूंपासून. हे पहा, मी भारत माता स्टिक केलेली आहे आणि जे काही क्राफ्ट बनवले सगळं काही स्टिक करून झाल्यानंतर तर खूप सुंदर दिसते. आणि इथे मी जय हिंद आणि वंदे मातरमचं जे काही बोर्ड सर्कल लावते, जे आपण स्कूलमध्ये वगैरे यूज करतो. हे पहा, पेंटच करते, स्केच पेन असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता. मी पेंट करते, त्यामुळे थोडंसं स्प्रेड झालेलं आहे कलर, कारण ते ब्रश माझ्याकडे आता यूज झालेला आहे, ओल्ड ब्रश आहे. त्यामुळे तुम्हाला हवा असेल तर अजून जास्त घोषवाक्य लिहू शकता. भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद, अजून वेगवेगळे आपले जे काही भारताचे असेल ते सगळं काही घोषवाक्य जास्तीत जास्त लिहून तुम्ही तेही स्टिक करू शकता. मी इथे 2 घोषवाक्य लिहिलेले आहे आणि दोन्ही साईडनं त्याला छोट्याशा फ्लॉवर पॉटमध्येच ठेवून डेकोरेट करते. आणि आय स्टिक होते माझ्याकडे ऑलरेडी, त्यामुळे त्याला ते स्टिक करते. जर आय स्टिक नसेल तुमच्याकडे तर आपण मगाशी कसं पेपरचं स्टिक रेडी केलेलं आहोत तशीच स्टिक रेडी करून तुम्ही स्टिक करू शकता.
तर अशा प्रकारे दोन्ही मी स्टिक केलेली आहे आणि आपल्याला मिडलचं अशोक चक्र रेडी करायचं आहे, जे की आपल्याला 24 लाईन्स असतात त्यात, आणि ब्ल्यू कलरचं त्यानं आपल्याला काढायचं आहे राऊंड कलरचं चक्र आणि मिडलमध्ये आपल्याला लावायचं आहे. तर अशा प्रकारे केशरी, पांढरा, हिरवा आणि मिडलमध्ये अशोक चक्र असं आपली भारतमाता रेडी होणार आहे. केसरी हा रंग प्रतीक आहे आपल्याला शौर्याचा, धैर्याचा. पांढरा रंग शांतीचा प्रतीक आहे, समाधानाचा प्रतीक आहे. आणि उरलेला हिरवा रंग आपल्याला हरित क्रांती, संवर्धनासाठी, अजून खूप साऱ्या गोष्टी आपण ह्यातून शिकतो भारतमातेकडनं. तर अशा प्रकारे आपलं क्राफ्ट रेडी झालेलं आहे. खूप खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत